नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅपी या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की महाराष्ट्र राज्य पोलीस भरती जी निघाली होती त्याचे ऑनलाईन फॉर्म भरून झालेत। तर आता त्याचे शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र आलेले आहे। तर आता ते प्रवेशपत्र कसे डाउनलोड करायचे या संदर्भात आपण व्हिडिओ तयार केलेला आहे। तसेच त्या प्रवेश चाचणीला जाताना तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत ते पण या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे। चला तर आता ते प्रवेशपत्र कसं डाउनलोड करायचं या ठिकाणी आता आपण पाहून घेऊ। त्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे। ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल। या वेबसाईटवरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता। तेच या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही खाली पाहू शकता हे ते आपल्याला लॉगिन आय डी टाकायचा आहे। जो लॉगिन आय डी आपण फॉर्म भरतेवेळी तयार केला होता तो, त्याच्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाकून घ्या। त्याच्यानंतर हा जो कॅप्चा आहे या बॉक्समध्ये दिलेला कॅप्चा तो या रकान्यात आपल्याला भरून घ्यायचा आहे। तो आपण भरून घेतलेला आहे, आय डी पासवर्ड टाकलेला आहे। त्याच्यानंतर लॉग इन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपला फॉर्म लॉग इन झालेला आहे। लॉग इन झाल्यानंतर असा डॅशबोर्ड ओपन होईल। त्याच्यानंतर आपल्याला खाली जरा स्क्रोल करून घ्यायचं आहे। तर खाली स्क्रोल न करता काही लोकांनी या ठिकाणी मुख्य पृष्ठ हे बटन आहे या बटनावर क्लिक केलं तरी चालतं। याच्यावर आल्यानंतर या ठिकाणी खाली पाहू शकता आपण भरलेला अर्ज या ठिकाणी दिसतो। आपलं नाव, कोणत्या पोस्टसाठी अर्ज केला आहे, कोणत्या युनिटमध्ये अर्ज केला आहे, टोकन नंबर, ॲप्लिकेशन नंबर हे सर्व दिसतं। या ठिकाणी प्रिंट आहे, रिसिप्ट आहे, या ठिकाणी फिजिकल हॉल तिकीट दिसतं बघा। या ठिकाणी हे येऊन आपल्याला याची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे। हे प्रिंटआउट आपण काढून घेऊ। या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आता एक्झामला जाताना ते शारीरिक चाचणीला जाताना की कोणकोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत। तर या ठिकाणी प्रिंट क्लिक केल्यानंतर डाउनलोड प्रवेशपत्र टोकन नंबर दिसेल। त्याच्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। हे केल्यानंतर या ठिकाणी आपलं फिजिकल हॉल तिकीट या ठिकाणी दिसेल। त्या ठिकाणी आपलं नाव वगैरे सर्व डिटेल्स वगैरे दिसतील। आपला ॲड्रेस कुठं आलेला आहे तो पण या ठिकाणी दिसतं। या ठिकाणी पाहू शकता आपली ही मैदानी जी चाचणी होणार आहे ती 21 फेब्रुवारी 2026 रोजी 5 AM असणार आहे। त्याचे ठिकाण पण या ठिकाणी दिलेलं आहे। त्यांनी हे ॲड्रेस दिलेला आहे। ह्या ॲड्रेसवरती ही आपली मैदानी चाचणी होणार आहे। या पद्धतीने हे हॉल तिकीट आहे। तसेच आता या ठिकाणी एक्झामला जाताना म्हणजे या शारीरिक चाचणीला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे या ठिकाणी आपण पाहून घेऊ। थोडक्यात आपण इथे सांगितलं आहे बघा, 1 नंबरचं ऑप्शन आहे बघा, पोलीस भरतीचे ओळखपत्र म्हणजेच ॲडमिट कार्ड। हे ॲडमिट कार्ड कलर प्रिंट आपल्याला घेऊन जायचे आहे। तसेच स्वतःची ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन या तिन्हीची आपल्याला कलर झेरॉक्स घेऊन जायची आहे। या ठिकाणी जर एखाद्याकडे ड्रायव्हिंग लायसन नसेल तर त्यांनी आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे 2 डॉक्युमेंट्स कलर झेरॉक्समध्ये घेऊन जायचे आहेत। या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं आहे। तसेच 2 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, उमेदवाराने स्वतःची पोलीस भरतीची ॲडमिट कार्डची 2 प्रत घेऊन जायचे आहेत। म्हणजे हे जे ॲडमिट कार्ड आपण डाउनलोड केलं याच्या 2 कलर प्रिंट घेऊन जायचे आहेत। तसेच स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो म्हणजे आपले जे आपण अपलोड केलेले पासपोर्ट साईज फोटो आहेत, आयडेंटिटी साईज फोटो, त्याचे आपल्याला 6 कॉपीज या ठिकाणी घेऊन जाणे गरजेचं आहे। त्यांनी या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन सांगितले तो व्यवस्थित वाचा। स्वतःचे ॲडमिट कार्डचे 2 कलर प्रिंट तसेच 6 आयडेंटिटी साईज फोटो या ठिकाणी घेऊन जाणे गरजेचं आहे। या पद्धतीची ही माहिती आहे। तसेच 3 नंबरचा ऑप्शन वगैरे तुम्ही पाहू शकता। बाकीचे ऑप्शन पण पाहू शकता तुम्ही। 1 ते 13 सर्व ऑप्शन आहेत दिलेले त्यांनी। हे सर्व ऑप्शन पाहावा, वाचा, त्याच्यामध्ये सांगितले आहेत ते सूचना वाचा व्यवस्थित आणि त्या पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंटची पूर्तता करून त्या ठिकाणी तुम्हाला भरतीसाठी जायचं आहे। याच्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा। तसेच याच्यानंतर याचा निकाल कधी लागणार याचे पुढचे महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी त्यासाठीच आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि तुम्हाला पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी किंवा ग्राउंडसाठी हार्दिक शुभेच्छा। तुम्ही हे सर्व उमेदवारांची सूचना वाचा, त्यानुसार तुम्ही पूर्तता करा आणि तुम्ही भरतीसाठी जावा। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।